सखी सावली काव्यांजली। विशू, मावशीला पेढा दे। माहितीये का, आज विशूचा रिझल्ट आलाय। विशूला गणितात आणि सायन्स मध्ये 100 पैकी 100 मार्क मिळालेत। अरे वा। प्रीतम बाळा, तुला किती मार्क मिळाले? अगं सगळ्या विषयात नापास झाला तो। प्रीतम, इकडे ये। हे बघ, आपल्याला मोठं व्हायचं असेल तर अभ्यास करायला पाहिजे ना। अगं काय करू ग याचं, मला ना काही कळतच नाही। पेपरच्या वेळेस मी स्वतः त्याला शिकवलं पण काही फरक पडला नाही। प्रीतम, काही टेन्शन घेऊ नको। तू संध्याकाळी माझ्या घरी येत जा, मी तुला शिकवत जाईन। शाणो ग माझं बाळ। मधुरा, प्रीतमला रोज बदाम देत जा खायला, भाज्यांचे फळांचे रस देत जा, मग बघ कसा हुशार होतो तो। खरं तर मी जास्त हुशार आहे, जास्त शिकलेलो आहे, पण यश प्रसिद्धी याला। प्रीतम, तुला असं वाटतंय ना की दादाने आज घरी थांबावं, पण तुझ्यासारखं नाहीये ना त्याचं। अरे तुझा कसा स्वतःचा स्टुडिओ आहे आणि तू स्वतःच्या मर्जीचा मालक आहेस, पण त्याचं तसं नाहीये ना। त्याच्या डोक्यावर बॉस बसलीये। अगदी खरंय, नोकरी करणं आणि मग ते टिकवणं खरंच खूप कठीण आहे ते। हो ना, विशूची बॉस आहे ना, त्याला एक दिवस सुद्धा सुट्टी देत नाही रे। इतका विश्वास आहे तिचा विशूवर, तिचं तर पानच हालत नाही याच्याशिवाय। हे पुरे झालं कौतुक, निघतो, मला उशीर होतोय। मावशी येतो येतो काय? बरं विशू, जायच्या आधी नाश्ता कर आणि मग जायचंय। हो ग, करतो। हा सांभाळू। हो हो चल। हो चल चल। दादा अजिबात बदलला नाही असतो, अगदी लहानपणी होता तसाच आहेस। चला आवरायला घेऊया। अंजली, हे बघ अजून साड्या आणल्या। बरं झालं तू आलास। ह्या घे साड्या, प्रत्येक पिशवीवर मी नाव लिहून ठेवलंय। त्या पिशव्या बघ आणि नीट दे। आणि हो, ह्यांच्या साड्या त्यांना आणि त्यांच्या साड्या ह्यांना करू नकोस। एकदा काय गोंधळ केलाय सारखं ऐकवणार का मला? हा, आणि माने काकूंकडे संध्याताईच्या चिरविरीत साड्या बदलून गेल्या ना, तर त्यांना विश्वास मिळेल 2 दिवस नाव ठेवायला। हा, म्हणूनच सांगते, ज्याच्या साड्या त्याला दे आणि अजून कोणी कपडे दिले ना ते घेऊन ये। आणखीन कपडे घेऊन येतो आणि दुकानात बसल्या बसल्या काम करण्यासाठी काय काम सापडते ते पण घेऊन येतो। तू दिवसभर काम करत राहा। तसे नाही रे दादा, मला ना आनंद मिळतो काम करून। आणि अक्काईला आवडलेले कानातले तिने तिच्या लग्नाच्या वाढदिवसाला घालावे हे माझ्याही मनात आहे रे। आणि जेव्हा ती ते कानातले घालेल ना, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तुला बरं नाही वाटणार आहे का? अक्काला कानातले देणार आहेस ना, त्याच्याबद्दल मी काहीच बोलत नाहीये, पण त्याच्यासाठी तू एकटी कष्ट करतेस ना, त्याचं वाईट वाटते। अरे मी नाही तर दुसरा कोण करणार आहे? आणि मला कष्टाचं काहीच वाटत नाहीये रे दादा। आपण आपल्या लोकांसाठी कितीही केलं ना तरी ते कमीच असतं। आणि मला नेहमी असं वाटत असतं की अक्काईसाठी मी खूप करावं आणि त्यातच मला आनंद मिळतो। आता तू माझ्यासोबत गप्पा मारत बसणार आहेस की साड्या पोचवून येणार आहेस? जा। बोला। हो 5 मिनिटात निघतोय मी। हो फाईल घेतली आहे। ऐका ना, सारखं सारखं मला फोन करू नका आणि माझ्या कामाची आठवण करून देऊ नका। मला माझं काम माहिती आहे, ठीक आहे? तुम्ही तुमचं काम बघा आणि आता फोन करू नका, ड्राईव्ह करतोय मी। अहो, आज संध्याकाळी लवकर यायला जमेल का? नाही म्हणजे प्राचूंनी आज रात्री वाढदिवस साजरा करायचा आहे असं ठरवलं, अचानकच सांगितलं मला। खूप घाई होईल माझी। हो चालेल ना, मी काय म्हणतो, मी आज ऑफिसला जातच नाही, तू जा।
ऑफिसला तू जा. ठीक आहे, फाईल हा टिफिन. ऑफिसला तू जा. मी घर सांभाळतो ना. आणि हो, मी गॅरंटी देतो तुला, तुझ्यापेक्षा उत्तम घर चालवून दाखवू शकतो. अहो असं काय करताय? मी फक्त तू मला ऑर्डर्स दे, मी त्या फॉलो करतो. जो तो मला घरीच थांब, आज लवकर ये सांगत राहतोय. हा, कसं आहे ना काव्या, माझ्या कामाचं काय प्रेशर आहे हे तुझ्यासारख्या घरी बसलेल्या बाईला नाही कळलं. तू जातेस ऑफिसला? नाही. मी जाऊ? हो. द्या. अहो नाश्ता. लाडूच्या लग्नासाठी? लाडू म्हणजे अंजलीच्या लग्नासाठी जमवते येते हे पैसे. या बाबतीत पण वहिनी इतका दूरचा विचार करते. ग्रेट. वहिनीचं किती प्रेम आहे अंजलीवर. उगीच नाही ती वहिनीला काही म्हणत. ही बघ, प्राचीसाठी घेतलीये. किती गोड ग. मुलीची जात आहे ना, बघता बघता मोठी होईल. उद्या तिचं लग्न होईल. आत्तापासूनच थोडं थोडं घेऊन ठेवते, म्हणजे नंतरचा ताण हलका होतो ना. ए ताई, तुला आठवते आपली आई सुद्धा आपल्या लग्नासाठी असंच थोडं थोडं सोनं घेऊन ठेवायची. मुली आईचे तेच संस्कार घेऊन मोठ्या होतात. आपल्याला मुलगी नाहीये ना, म्हणून आपणच आपल्या संस्काराचा वसा सुनेला द्यायचा. तुझी सून आहे ना तुझा वसा घ्यायला. माझ्या नशिबात कोण आहे कोणास ठाऊक. मी तर तुला सुचवलं होतं, पण तुला ते पटत नाही. मग मी काय करू? आलीस पुन्हा मूळ पदावर. हा मावशी, पोळीचा लाडू तुम्हाला आवडतो ना? थँक्यू. तुझ्या हातचा पोळीचा लाडू खाल्ला ना की मला माझं लहानपण आठवतं. हे ताई, तुला आठवतंय का ग, आपली आई सुद्धा असेच पोळीचे लाडू करायची. हो, मी पण आईंकडूनच शिकले. तुम्ही घ्या, मी आलेच. बर. हे बेबी. हाय वुड बी हजबंड. काय काय म्हणालीस? हाय. नाही, त्यानंतर. हँडसम. नक्की? हो. तू काही वेगळं ऐकलंस का? हो, ऐकलं. म्हणून जरा टेन्शन आलं. कसलं टेन्शन? अगं, मला आता एक प्रपोजल आलं होतं. काय? कुठेस तू? अगं, मी मावशीकडे आलो होतो, तर मला असं वाटतं की आई आणि मावशी मिळून माझ्यासाठी तिला पसंत करतात. अरे वा, आईंना पसंत आहे की नाही? मग तू लगेच हो म्हण, कारण त्यांच्या इतका तुझ्या भल्याचा विचार कोणीही करू शकणार नाही. नक्की हो म्हणू? बिनधास्त. आणि लग्न ठरलं ना की मला फोन कर. मी तुमच्या दोघांसाठी ना डिनर पार्टी ऑर्गनाइज कर. बरं, तू हो म्हणत असशील तर मी आईला सांगतो की मला पसंत आहे. ठीक आहे, ठीक आहे. बाय. सॉरी अंजली, निक्सची खेचण्यासाठी म्हणून मी तुझं नाव वापरलं. आय होप तू रागवणार नाहीयेस. तू का रागवशील म्हणा, तू तर आमच्या वहिनीची लाडूबाई आहेस. तू एकदा कधीतरी काव्याला म्हणाली होतीस, मला पोळीचे लाडू खूप आवडतात.
तेव्हापासून मी इथं जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तेव्हा अगदी न चुकता ही मला पोळीचा लाडू स्वतःच्या हाताने करून खायला घालते. अगं करायलाच हवा. घरच्या सुनेनेच नाती जोडायची असतात. खरंच तू नशिबान आहेस. प्रत्येकाची आवड निवड जपून काव्य सगळ्यांसाठी करते आणि ते सुद्धा मनापासून. माझा हेवा करण्यापेक्षा तुला पण हे सुख मिळू शकतं हे लक्षात घे. पण त्यासाठी तुला तुझे थोडे विचार बदलावे लागतील. आज रात्री प्राचीचा बर्थडे केक कापायचाय, तेव्हा अंजली नक्की येईल. मी सांगते त्या दृष्टिकोनातून अंजलीकडे बघ. आणि तरीही तुला ती पसंत नाही पडली तर मग मी काही नाही करू शकत. तू सकाळपासून तिची वकिली करतेस. फोन सुद्धा केला होतास तिला की ये बहिणीच्या मदतीला म्हणून, पण काय झालं? आली का तुझी अंजली? अगं कामात असेल. हो, फक्त तीच कामात असते. हा, एवढं काय मोठं काम करते ग ती? साधं किराणाचं दुकानच चालवते ना. एक दिवस बंद ठेवता येत नाही का बहिणीसाठी? माझा प्रीतम बघ सगळी कामं सोडून आला इथे तुझ्या मदतीला. अरे कॉफी हवी तुला? नाही नको, मी तुला इथे मदत करायला आलोय. तू आणि किचन मध्ये काम करणार? वहिनी असं समजू नको. जर मी ठरवलं ना तर अख्खा स्वयंपाक करू शकतो. वहिनी मी लहानपणापासून आईसोबत किचन मध्येच असायचो, तेव्हा छोटी छोटी अशी मदत करायचो. तेव्हाची गोष्ट वेगळी होती, पण आता काय बाबा, तुम्ही मोठे सेलिब्रिटी झालात ना, आता मी कसं काम सांगणार ना तुला. वहिनी एक काय सेलिब्रिटी आणि मी काही एवढा मोठा सेलिब्रिटी वगैरे नाहीये. आणि जरी असेल तरी तो घरात बाहेर. घरात मी तुझा लहान धीरच आहे. ओके हो, मग लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं. यस. बाहेर जा आणि टीव्ही बघत बस, मला आवरू दे. नाही नको ना, मी त्यापेक्षा तुझ्यासोबत इथं गप्पा मारता मारता तुला मदत करतो. बोल आज काय मेन्यू आहे? अरे पुलाव आणि कटलेट्स करायचे. वाव. एक मिनिट. काय झालं? काय झालं? काय झालं वहिनी? एक मिनिट इकडे इकडे काही नाही. इकडे ये तू. बस एक मिनिट. अरे कशाला? माझी कामं राहिलेत. तू ऐक ग जरा, शांत बस बस बस. ऐक. अरे काय करतोस? अरे काय? सोड तू. वहिनी प्लीज जरा शांत बसशील? वहिनी तुला आता परत दुखायला लागला. अगं मला जरा बघू दे. वहिनी मलम कुठे आहे? मलम? अरे इतक्या घाई गडबडीत आता मलम कुठे? अगं मला सांग ना, मी शोधतो. अरे कशाला? राहू दे. हे बघ मी ना रात्री शांतपणे लावेन. वहिनी तुला शांतपणा मिळणार आहे का? अरे ऐक, सोड. ऐक माझं. हे बघ तू असं पायाला हात लावू नको. मला नाही आवडत आहे. सोड ना. अगं बहिणी अशी काय करतेस? मी तुझ्या मुलासारखाच आहे ना. माझ्या आईला काही झालं असतं तर मीच बघितलं असतं ना. किती समजूतदार आणि लाघवी आहे प्रीतम. माझ्या लाडूला याच्यासारखाच एखादा समंजस, काळजी घेणारा नवरा मिळायला हवा. वहिनी तू एक काम कर, मागे सरक. सरक मागे. आणि काय? सरक ना मागे. अरे पण कशाला? जरा पाय लांब करून बस. हळू 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 हळू. अरे काय चाललंय? काम राहिलेत. सूज उतरण्यासाठी काहीतरी करावं लागेल. प्राचीची अशी इच्छा आहे की तिच्या वाढदिवसाचा केक रात्रीच कापायचा, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी स्कूल असतं ना ग. मुलीची इच्छा आहे ना, मग कापूया की. कशाला इच्छा मोडायची कोणाची? तेच म्हंटल मी. आई, मावशी. प्रीतम अगं काळजी दिसतो. काय झालंय? कशाला त्यांना बोल? काय रे? काय झालं? आई जरा बघ ना वहिनीकडे. काव्या आता काय झालं? मावशी अगं पाय सुजलाय तिचा. अरे देवा. आधीच लक्षात यायला हवं होतं. काहीतरी लावलं असतं, निदान एवढा पाय सुजला तरी नसता. एक्झॅक्टली. आणि काय ग, एवढा सुजलेला पाय घेऊन तू काम करतेस ना, म्हणून ही सूज वाढली.
अरे हो हो ठीक आहे, एवढं घाबरायचं काही कारण नाही. काव्या, फक्त पाय मुरगळलाय तुझा, एवढा बाऊ करायची काही कारण नाहीये. नाही आई, मी काहीच नाही बोलले. मावशी, वहिनी मला काही बोलली नाही. मी मगाशी किचन मध्ये तिला मदत करायला गेलो तेव्हा परत तिला दुखलं, म्हणून मी तिला इथे घेऊन आलो. तर बघतो तर पायाला तिच्या सूज आली. अगं तू काळजी नको करूस, मी आलेच. अहो मावशी, ऐक, थांब ना वहिनी. तुझी पण कमाल आहे ना काव्या. अगं जरा बघून चालायचं होतं ना, अशी कशी धडपडलीस तू? ताई ताई ताई, तू आता काही बोलू नकोस. काव्या, तू काळजी नको करूस. अगं मुका मार लागलाय तुला, एवढा पाय दुखत होता, आता आधीच सांगायचंस ना. आता मी बर्फाचा शेक देते, म्हणजे सूजही ओसरेल आणि पायही दुखायचा बंद होईल. अहो नाही मावशी, काय करताय तुम्ही? नका माझ्या पायाला हात लावू, मला नाही आवडणार. का? काय झालं? अहो मोठ्या तुम्ही मावशी, प्लीज नको. बरोबर बोलते ती. तू मोठी आहेस ना, मी तर लहान आहे, मी करू शकतो. अरे नाही, और प्लीज अहो नको, होईल होईल ते नीट. काव्या, बाईच्या जातीने एवढं नाजूक असून चालत नाही. संसार हा बाईचा असतो, तिनं सहनशीलच असायला हवं. Hi, baby. हाय. This is for you. Oh my God, that is so sweet of you. Thank you. पण आज काय? आठव. हॅपी अॅनिव्हर्सरी श्रेष्ठ. अरे हो, मी विसरलेच. लक्षात होतं. असा कसा विसरेन? आजच्या दिवशी गेल्या वर्षी मी तुला पहिल्यांदा आय लव्ह यू असं म्हटलं होतं. हेच चुकतं तुम्हा बायकांचं. तुम्ही असा का विचार करता? तुम्हालाही लागू शकतच ना. इट इज जस्ट एन ऍक्सिडेंट. अगं ताई, मला जरा जरी काय झालं ना तरी मी लगेच डॉक्टरकडे धाव घेते. ताई, काव्याला डॉक्टरकडे घेऊन जायला पाहिजे. पण आता डॉक्टर कशाला? हो, डॉक्टरांकडे नको, होईल बरं ते. काव्या, तू ऐक माझं. अगं आज दिवसभर तुझी धावपळ आहे. दुखऱ्या पायाने कशी कामं करशील तू? अगं पण ती म्हणतेय ना एवढं काही झालं नाही. आंबे, हळद आणि तुरटी उगाळून त्याचा लेप गरम करून लावला ना की बरं होईल. नाही मावशी, हे घरगुती उपाय करणं इतपत वेळ नाहीये. सूज जर वाढली तर खूप गंभीर दुखापत होऊ शकते. त्यात प्राचीचा वाढदिवसही आहे. आई, एक काम कर, तुम्ही हिला घेऊन बाहेर या. हा, मी गाडी काढतो. ठीक आहे, आपण जाऊया लगेच. अरे काय खाली, हळू हळू. अगं काही नाही, चल 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 चल, हळू सांभाळ. चल हळू सांभाळ. अगं हळू हळू. आज एवढं काम आहे घरात, नको त्या गोष्टीचा बाऊ करतात. मी नको म्हणत असताना हिला डॉक्टरकडे घेऊन जातात. मला अजिबात आवडलं नाही हे. एनिथिंग. श्रेष्ठा, नाही विसरू शकत मी तू माझ्यासाठी काय केलंस. सिरियसली, त्यावेळी त्या फाईल मधली चूक तू सांगितलीस, नाहीतर आपल्या कंपनीला खूप मोठा लॉस झाला असता आणि सगळं ब्लेम माझ्यावर आलं असतं. माझं जॉब गेलं असतं.
कम ऑन विशू, ती खूप छोटी गोष्ट होती. त्यावेळेला ती फक्त तुला लक्षात आली नाही एवढंच. येस आय नो, पण तू ज्या पद्धतीनं मला समजवलंस, जितकी आपुलकीनं मला गाईड केलंस, त्याच वेळी मी तुझ्या प्रेमात पडलो. तुला खरं सांगू, तू किती हुशार आहे, तू बापदार आहेस, याची तुला कल्पना नाही. मी तुझ्या प्रेमात कधी पडले मलाच कळलं. असंच असतं प्रेम, असंच असतं. असं न कळतच होतं. आय लव्ह यू विशू. I love you too, Shrestha.